काय वाटतं तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तुमच्या दिवे कराड्यामध्ये काय कोणाची कोण चांगला उमेदवार आहे जो तो निवडून येईल आणि तुमच्या विभागाची कामं करेल? आता तर माझ्या मते रुपालीताई जे आहेत झेंडे त्याच आमच्या दृष्टीने योग्य उमेदवार आहेत. त्या सुशिक्षित आहेत आणि आतापर्यंत आमच्या गावात त्यांनी येऊन एक आम्हाला फंड पण बऱ्याच प्रमाणात दिलेला आहे चांगल्या प्रकारे. आणि दुसरा म्हणजे की आता जे त्यांच्याकडे जे नियोजन आहे, आता एक आमची छोटीशी ट्रिप म्हणून गावातून जी लोक गेली त्याचं नियोजन अतिशय उत्तम पद्धतीचं होतं. सर्व वयस्कर लोकांची सुविधा एकदम उत्तम पद्धतीची केली होती आणि दर्शनाची सुविधा पण एकदम व्यवस्थित केली होती, जेवण वगैरे सगळं. त्यामुळं रुपालीताई ह्याच योग्य उमेदवार आमच्या मनातून आहेत किंवा त्या योग्य आहेत म्हणून. त्यांनी महिलांच्यासाठी काय केले का म्हणजे त्यांचं काय? महिलांसाठी त्यांचे वेगळे उपक्रम पण आहेत ना, की ज्या म्हणजे क्लासेस आहेत किंवा रोजगार उपलब्ध करून द्यायच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा त्यातून ते रोजगार उपलब्ध करून देत आहेत सर्वांना. अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. आणि त्यांच्याकडे म्हणजे ते मुळात सुशिक्षित आहेत, त्यांना सगळ्या प्रकारची आयडिया आहे किंवा महिलांसाठी, त्यांचे स्वतः महिला आहेत की त्यांना आयडिया आहे किंवा महिलांसाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, विजन चांगलं आहे. अच्छा, त्यामुळे तुमच्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काही निधी वगैरे किंवा फंडिंग वगैरे विविध विकास कामं काही झाली का? बऱ्याच प्रमाणात राष्ट्रवादीच्या कडून निधी झालेला आहे की आमची इथे पालखी मार्ग आहे, आमच्या तालमीसाठी पण झालेला आहे, गायकवाड्याच्या बऱ्याच प्रमाणात झालेले आहे आमच्या गावात. त्यामुळे तुम्हाला असं नक्की वाटतंय की या ठिकाणी 100% राष्ट्रवादी हेच उमेदवार रुपालीताई झेंडे आहेत याच झाल्या पाहिजेत. 100% आमचं म्हणणं की त्याच उमेदवार योग्य आहे. कामाचा माणूस म्हणजे रुपालीताई झेंडे. ओके, धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू.